छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना प्रथम अभिवादन करतो। महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठी मनाचे धडकन, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रांताध्यक्ष सन्माननीय संतोषजी नागरगोजे, त्यांच्यासोबत आलेले राज्य उपाध्यक्ष आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राहुल बालंमार, उपस्थित मंच आणि जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, आज खरं तर बोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचा एक आढावा सन्माननीय संतोषजी नागरगोजे यांच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे। कारण गेल्या 2019 पासून जो आपला राजकीय प्रवास सुरू झाला, 2019 मध्ये जेव्हा मला 6 महिन्या अगोदर जिल्हा उपाध्यक्ष पद मिळालं होतं, जिल्हा उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर आम्ही गुंजाळ बांधली होती की आम्ही बोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेचा आमदार उभा करेल आणि सन्माननीय रमेशजी राजूरकर हे ऐन वेळेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार झाले। त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे आम्ही पाठबळ दिलं। गावागावामध्ये कोरोना सभा, आपल्या पूर्ण शहरामध्ये जाहीर सभा आणि जनसामान्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांचे विचार आम्ही पेरले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याचं कुठेही म्हणजे हवा नव्हती, जिथं कुठेही नाव नव्हतं, अशा रमेशजी राजूरकर यांना तब्बल 35,000 मतदान घेऊन त्यांना एक स्पर्धेमध्ये आपण आणून ठेवलं। पण त्यानंतर काय झालं, त्यानंतर रमेशजी राजूरकर यांना वाटलं की बाबा हे सगळं मतदान जे आपल्यामुळे झालं आणि म्हणून त्यांनी अलग चूल मांडण्याचा प्रयत्न केला। मग ते भाजपमध्ये गेले। आमचा दावा आहे, जेव्हा ते भाजपमध्ये गेले त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही कार्यकर्ता गेला नाही। कारण हे सन्माननीय राजसाहेबांची ताकद आहे, हे आपण संघटन बांधणीतून हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकही कार्यकर्ता नाही गेला आणि ते लाचार झाले, कमजोर झाले। त्याच्यानंतर जो बैलबंडी मोर्चा निघाला आपला, त्यांचा अगोदर मोर्चा निघाला होता भाजपचा, त्याच्यानंतर आपला बैलबंडी मोर्चा निघाला, त्या मोर्चापेक्षा जास्त लोकसंख्येनं आपल्या मोर्चामध्ये लोक उभारले। ही आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे। गावागावामध्ये आपण संघटन बनवलं। बोरा तालुक्यामध्ये जवळपास 78 गावामध्ये आपली शाखा आहे, जवळपास शहरामध्ये 13 वार्डामध्ये आपल्या शाखा आहे। भद्रावतीच्या तालुक्यामध्ये आपण अनेक गावामध्ये आपण शाखा बांधणीचं काम सुरू केलंय, काही शाखा झाल्या आहेत आणि जवळपास या बोरा भद्रावती विधानसभेच्या गावागावात कानाकोपऱ्यामध्ये आपण जाऊन पोहोचलेलो आहोत। कारण जे सन्माननीय राजसाहेबांचे विचार आहे ते तरुणांच्या मनामध्ये आहे, त्यांना परिवर्तन पाहिजे आहे, पण परिवर्तन कोणाच्या माध्यमातून होणार हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं राजकारण हे उच्च कोटीचं आहे। कुठंतरी या महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचं, या महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं ध्येय त्यांच्यामध्ये आहे आणि जगाला हेवा वाटावा असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि म्हणून सगळे तरुण युवक जे आहे सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित झालेले आहे। कारण अजूनही संपली नाही धार शिवाच्या तलवारीची, अजूनही संपली नाही धार शिवाच्या तलवारीची, कुणाची हिंमत नाही मराठ्यांना संपवण्याची। अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि मनसेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या पाठीला। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाहीये। बोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष पर्याय म्हणून उभा आहे। मागच्या वेळेस सुद्धा आम्ही भाषणामध्ये बोललो होतो की या संपूर्ण राजकारणामध्ये, या गडूळ झालेल्या राजकारणामध्ये, भ्रष्ट झालेल्या राजकारणामध्ये जर खऱ्या अर्थानं जर कुणी इथे पर्याय म्हणून उभा असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे। आणि आता सुद्धा आपण गावागावामध्ये जे संघटन बांधलेलं आहे, गावागावामध्ये आपली जे चर्चा आहे आणि आपण जनता दरबाराच्या माध्यमातून गावागावातल्या लोकांचे जे प्रश्न सोडवत आहोत, त्यामुळं खऱ्या अर्थानं आपले विचार पोचले आहे, सन्माननीय राजसाहेबांचे विचार पोचलेले आहे की या कार्यालयामध्ये गेलं, राजगड
या कार्यालयामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळतो, ही सर्व लोकांची आता आस्था झालेली आहे. आणि त्या आस्थेपोटी दर सोमवारला कितीतरी शेकडो लोक आपल्या कार्यालयामध्ये येतात, भेट घेतात आणि आपण त्यांना न्याय मिळवून देतो. ही आपली खरी ताकद आहे. आज हे सर्व काम करत असताना 2021 मध्ये आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान माझ्यावर हल्ला झाला. इथले तत्कालीन खासदार जे आहे त्यांनी नागपूरचे गुंड पाठवून माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. कारण आपली ताकद वाढत आहे, ही ताकद वाढत आहे, ही ताकद कमी झाली पाहिजे म्हणून अनेक प्रकारच्या कुरघोडीचं राजकारण आपल्या पाठीमागे लावलं. आपलेच काही जे आहे पक्षातले जे लोक आहे आपल्या पाठीमागे लावले की राजू कुकडे मोठा नाही झाला पाहिजे, कारण राजू कुकडे मोठा झाला तर आपल्या दुकानदार बंद होते. अशा प्रकारचं राजकारण, गांडलेलं राजकारण हे बाहेरील पक्षातील लोक जे आहे खेळत आहेत. आणि म्हणून आम्ही तरी कुठे न थकता सर्वसामान्य माणसाच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही लढत आहोत. कारण सन्मान्य रसापान अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. आपण शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल, आता भदुकाका तिथे आहेत, ते माझ्याकडे 2021 मध्ये आले, म्हणे भाऊ हे असं असं झालं, मला काही हरकत नाही, काही टेन्शन नाहीये. आपण 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी आहे त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले 7.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. म्हटलं तुम्ही या, आपण काम करू. आम्ही त्यावेळेस जे सुरू केलं ठिय्या आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, त्याच्यानंतर बैलबंडी मोर्चा, अनेक आपण आंदोलन केले, निवेदन दिले आणि त्याचा परिणाम झाला. आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जेव्हा टेंभुर्ण्याला रस्ता रोको आंदोलन केलं, त्याच्यानंतर सरकारला या सरकारने जे आहे कर्जमाफीची घोषणा केली. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची जी आहे अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे आपलं यश आहे. त्याच्यानंतर आपण पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न उचलला होता. पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक कार्यकर्ता तिथं तहसील कार्यालयामध्ये बसला होता. आपण सगळ्या लोकांचं पाठबळ तिथं लावलं आणि तिथल्या ज्या इन्शुरन्स कंपनीच्या लोकांना तिथं बोलावलं. दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी